हॅलो मित्रांनो, मी आहे मोहसिन सर आणि आज आपण सायन्सचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. त्याचं नेम आहे लॉज ऑफ मोशन. तर मोशन बद्दल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन आहे तर आपण फर्स्ट मोशनची डेफिनेशन बघणार आहे. When any object changes its position with respect to surrounding, then that object it is said to be it is in a motion. जर तुम्ही एखादं व्हेकल बघताय आणि ते व्हेकल काय करताय, त्याची पोझिशन चेंज करताय, ते लॉंगर डिस्टन्स वरून तुमच्याकडे येत आहे, अचानक एखादी कार तुमच्या जवळ जाते, तर तुम्ही काय बघणार की त्या कारची विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग ही पोझिशन काय होते, चेंज होते. म्हणून त्या कारला आपण काय म्हणू शकतो, इट इज इन अ मोशन. एखादी बाईक तुम्ही बघितली रस्त्यावरून जाते, तर त्या बाईकला पण तुम्ही काय म्हणू शकता, इट इज इन अ मोशन. तर त्या ऑब्जेक्टची रिलेटिव्ह टू सराउंडिंग पोझिशन चेंज झाली पाहिजे, तेव्हा आपण त्याला काय म्हणू शकतो, दॅट ऑब्जेक्ट इट इज इन अ मोशन. इफ दॅट ऑब्जेक्ट नॉट चेंजिंग पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, देन इट इज कॉल्ड इट इज इन अ रेस्ट पोझिशन. जर समजा एखादी कार पार्किंग मध्ये पार्क केलेली आणि ती ऍज इट इज 2-3 दिवसापासून तसंच त्याच ठिकाणी, तर आपण काय म्हणणार की ती कार विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग पोझिशन चेंज करत नाहीये, म्हणून ती कार रेस्ट पोझिशन मध्ये, स्टेशनरी स्टेट मध्ये किंवा इन अ स्टेट ऑफ रेस्ट, किंवा त्याला असं पण म्हणतात इन अ रेस्ट पोझिशन. तर आपल्याला याचा मिनिंग कळाला आहे की एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये कधी असतो, जेव्हा तो विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग त्याची पोझिशन काय करतोय, चेंज करतोय, त्यालाच काय म्हणतात, इट इज इन अ मोशन. आणि जर तो चेंज होत नसेल, त्याची पोझिशन चेंज होत नाहीये, तर त्याला काय म्हणतात, इट इज इन अ रेस्ट. आता मोशनला एक नेम दिलं जातंय, मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता त्याला रिलेटिव्ह का म्हणतात, तुम्ही सर्व ट्रेन मध्ये बसलेले, तर ट्रेन मध्ये समजा एखादा पॅसेंजर आहे, तुम्ही स्वतः अज्युम करा, इफ you are a person which is situated or you are passenger which is seated in the train मध्ये तुम्ही बसलेला आहे. if you see the trees or buildings outside the train, जेव्हा तुम्ही बिल्डिंग किंवा ट्री बघताय, if that train it is in motion आणि ट्रेन सुरुवात झालेली आणि तुम्ही काय बघताय, खिडकीमधून त्या विंडोज मधून काय बघताय, ट्रीज आणि बिल्डिंग बघताय, मग तुम्हाला काय वाटेल की ट्रीज आणि बिल्डिंग तुम्हाला मागे जाताना दिसताय. म्हणजे तुम्हाला मध्ये जो पर्सन बसलेला आहे त्याला असं वाटतं की मी रेस्ट पोझिशन मध्ये, आणि मागचं जे जग आहे ते पळतंय, बाहेरचं जे जग आहे ते पळतंय, म्हणजे ते ट्रीज बिल्डिंग सगळे मागे जाताना दिसत आहे. द पर्सन विच इज द पॅसेंजर विच इज सीटेड इन अ ट्रेन, इफ दॅट ट्रेन इट इज इन मोशन, दॅट पर्सन अज्युम दॅट इट इज इन ही इज इन अ रेस्ट पोझिशन अँड द ट्रीज अँड बिल्डिंग आउटसाइड द ट्रेन दॅट आर इन अ मोशन. म्हणजे जो पर्सन ट्रेन मध्ये बसलेला आहे आणि ट्रेन काय होते, मूव्ह होते मोशन मध्ये, त्या पर्सनला स्वतःला वाटतं की मी रेस्ट पोझिशन मध्ये, आणि बाहेरचं जग काय पळतंय, म्हणजे बाहेरचं जग ट्रीज हे सगळे काय मोशन मध्ये. आता बाहेरचा पर्सन जेव्हा बघतोय, हा बाहेरचा थर्ड पर्सन जेव्हा तो बघतोय ट्री कडे आणि दुसरं ट्रेन कडे, थर्ड पर्सन आहे विच इज सिच्युएटेड विच इज इन आउटसाइड द ट्रेन, एक पर्सन आहे जो ट्रेनच्या बाहेर आहे, त्याला काय वाटेल की हा जो ट्री आहे तो रेस्ट पोझिशन मध्ये आणि ट्रेन कशामध्ये, मोशन मध्ये. म्हणजे डिपेंड बघण्यावरती की बघणारा कुठून बघतोय. ट्रेन मधून बघणाऱ्याला वाटतं की हे जे ट्रीज आहे ते मोशन मध्ये आणि तो रेस्ट पोझिशन मध्ये, पण बाहेरचा जो पर्सन आहे त्याला वाटतं की हा ट्री रेस्ट पोझिशन मध्ये आणि ट्रेन मोशन मध्ये. ऍक्च्युअल मध्ये ट्रेन मोशन मध्ये आणि हे जे ट्री आहे, बिल्डिंग आहे, आजूबाजूचे झाड आहे, ते सगळे काय, हे रेस्ट किंवा स्टेशनरी स्टेट मध्ये. तर यावरून आपल्याला कळतं की मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. डिपेंड आहे की तुम्ही कुठून बघताय, तर बघणारा कोण आहे की त्यावरून हे कळतं. इथे विरोधाभास तयार होतोय, म्हणजे हा रेस्ट मध्ये आणि ट्रीज मोशन मध्ये, आणि सेम सिच्युएशन आहे, हा रेस्ट मध्ये आणि ही ट्रेन कशामध्ये, मोशन मध्ये. तर हे लक्षात ठेवा की हा जर क्वेश्चन विचारला वाय मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, ट्रेनचं एक्झाम्पल लिहायचंय, हा पॅसेंजर काय विचार करतोय आणि दुसरा म्हणजे हा थर्ड पर्सन काय विचार करतोय, हे दोन पॅरेग्राफ लिहायचे आणि यावरून लिहायचे. Therefore मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन काय, रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे ट्रेन मध्ये बसलेल्या व्यक्तीला वेगळं फील होत आहे आणि बाहेरचा जो व्यक्ती बाहेरून ऑब्झर्व करतोय ट्रेन आणि ट्रीला, त्याला वेगळं वाटतंय, पण सिच्युएशन काय सेम आहे. आपल्याला माहिती की जग तिथंच आहे, म्हणजे ट्रीज बिल्डिंग तिथंच असणार आहे आणि ट्रेन फक्त मोशन मध्ये असणार आहे. आता आपण पुढचा महत्त्वाचा भाग बघणार आहे की डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स मध्ये काय डिफरन्स आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेन. फॉर एक्झाम्पल तुमचं होम असेल आणि दुसरं म्हणजे स्कूल असेल. आता बघा, एक समजा स्टुडंट आहे, तो घरून निघालाय आणि तो कुठे जातोय, स्कूल मध्ये जातोय. तर दोन टाइपचे स्टुडंट आहे, एक ए स्टुडंट आहे आणि दुसरा कोणता आहे, बी स्टुडंट. सपोज ए स्टुडंटने हा पाथवे सिलेक्ट केलाय आणि बी स्टुडंटने हा पाथवे सिलेक्ट केलेला आहे. तर ए स्टुडंट काय करतोय,
तो शॉर्टकट घेतोय, म्हणजे घरून डायरेक्ट तो निघाला आणि कुठे गेलाय स्कूल, म्हणजे त्याने इनिशियल जी त्याची पोझिशन होती ती होम होता आणि फायनल जी पोझिशन आहे ती स्कूल आहे. म्हणजे घरून निघाला आणि स्ट्रेट लाईन मध्ये पुढे गेला एकाच डायरेक्शन मध्ये. तो कोणत्या डायरेक्शन मध्ये पुढे गेला, ज्या डायरेक्शन मध्ये स्कूल आहे त्याची, म्हणजे घरून निघाला आणि डायरेक्ट स्कूल मध्ये पोहोचलाय आणि सेम डायरेक्शनने गेलाय. आता दुसरा बी स्टुडंट आहे, फर्स्ट त्याने हा पाथवे घेतलेला आहे, नंतर त्याने टर्न घेतलेला आहे आणि नंतर टर्न घेतला, नंतर तो स्कूल मध्ये पोहोचलाय. म्हणजे याने शॉर्टकट घेतला आणि याने कोणता घेतला, लॉंगर डिस्टन्स. तर ऍक्च्युअल पाथवे फॉलो बाय एनी बॉडी इज कॉल्ड ॲज अ डिस्टन्स. तर ऍक्च्युअल मध्ये एखादा ऑब्जेक्ट किती पाथवे कव्हर करतोय किंवा किती लेंथ कव्हर करतोय, तर डिस्टन्स इट इज द लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ मोशन. जेव्हा तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये तेव्हा त्याने ऍक्च्युअल मध्ये किती पाथवे कव्हर केलाय किंवा किती लेंथ कव्हर केली, तर हा लॉंगर डिस्टन्स असतो. काय असतो, लॉंगर डिस्टन्स आहे, याला आपण डिस्टन्स म्हणतोय. काय म्हणतो त्याला, डिस्टन्स. हा लॉंगर असतो. आणि शॉर्टकट इट इज द डिस्प्लेसमेंटचा मीनिंग काय होतो, इट इज द मिनिमम डिस्टन्स किंवा काय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट. इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं शॉर्टेस्ट जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. आणि ऍक्च्युअली लॉंगर जो पाथवे घेतलेला आहे त्याला म्हणतात डिस्टन्स. The displacement it is the minimum or shortest distance between the starting and finish point. The initial and final point. It is called displacement. It has a direction. त्याला डायरेक्शन असते. कारण तुम्ही घरून निघाला स्कूलच्या डायरेक्शन मध्ये समोर जाताय किंवा हे पर्सन हे स्टुडंट हा त्या स्कूलच्या डायरेक्शन मध्ये जातोय. डिस्टन्स इट इज द लेंथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इट इज व्हेन इट इज इन अ मोशन. तर तो जो ऑब्जेक्ट आहे तो मोशन मध्ये ऍक्च्युअल किती पाथवे फॉलो करतोय, तर ऍक्च्युअल मध्ये तो लॉंगर पाथवे फॉलो करतोय, तर तो म्हणजे काय असतो, डिस्टन्स. आता इट हॅज नो डायरेक्शन, कारण हे डायरेक्शन नाहीये, तो कसा पण जातोय किंवा आपण असा पण पाथवे घेऊ शकतो. तर तुम्ही बघा स्कूल मध्ये समजा एखादा दुसरा वे 2-3 रस्ते चेंज करून जर जाताय तर त्याला स्पेसिफिक डायरेक्शन नाहीये. हा स्पेसिफिक डायरेक्शन आहे, डायरेक्ट स्कूल पर्यंत पोहोचते. तर लक्षात ठेवा शॉर्टकट जो असतो तो डिस्प्लेसमेंट आणि लॉंगर कट असतो तो डिस्टन्स असतो. आता फर्स्ट तुम्हाला युनिट बद्दल माहिती आहे का, तर युनिट काय असतात ते आपण बघूया. तर आपण बरेचसे युनिट यूज केलेले. लेंथ मेजर करण्यासाठी मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, त्यानंतर मास मेजर करण्यासाठी किलोग्रॅम, ग्रॅम, टाइम साठी आपण सेकंड, मिनिट, आवर्स मध्ये मेजर करतोय. तर बेसिकली युनिटचे 3 टाइप्स असतात. त्यासाठी एक सिस्टीम बनवलेली आहे. तर इंटरनॅशनल सिस्टीम फॉर द युनिट, त्याला एसआय युनिट म्हणतात. तर सगळीकडे ट्रेडिंग म्हणजे व्यापार पूर्ण जगामध्ये तो सेम झाला पाहिजे, ट्रेडिंग सेम झालं पाहिजे म्हणून हे युनिट्स बनवलेले. 1 किलोग्राम आपल्या इथे जेवढे आहे तेवढंच चायनामध्ये, तेवढंच अमेरिकामध्ये, तेवढंच जपानमध्ये. तर असं नाही का 1 किलोग्राम आपल्या इथे कमी बाहेर जास्त, असं नाहीये. तुम्हाला सेम क्वांटिटी सगळ्या ठिकाणी मिळणार आहे. तर हे ट्रेडिंग म्हणजे व्यापार सेम होण्यासाठी, सारखा होण्यासाठी, त्यामध्ये फसवेगिरी नको व्हायला म्हणून एसआय युनिट बनवलेले. एसआय चा फुल फॉर्म इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. मी तुम्हाला थोडं एक्स्ट्रा सांगतोय कारण हे युनिट्स आपल्याला विचारले जातात. एमसीक्यू साठी नेहमी युनिट्स विचारले जातात. तुम्हाला प्रत्येक क्वांटिटीचं युनिट माहिती पाहिजे. तर आता बघा फर्स्ट सिस्टीम आहे एमकेएस. एमकेएस सिस्टीम इज कॉल्ड एज एसआय युनिट. एमकेएस सिस्टीमला काय म्हणतात, एसआय युनिट. एम फॉर मीटर, लेंथ काय मीटर. के फॉर किलोग्राम, इथं मास लिहिलेलं आहे किलोग्राम. देन एस फॉर काय होतो, सेकंड. तर फर्स्ट कॉलम मध्ये लेंथ आहे, सेकंड कॉलम मध्ये मास आहे आणि थर्ड कॉलम मध्ये काय टाइम आहे. आणि इथे आपण 3 सिस्टीम बघतोय. फर्स्ट सिस्टीम, देन सेकंड सिस्टीम आणि देन थर्ड सिस्टीम. 3 सिस्टीम आपण बघतोय. फर्स्ट आहे एमकेएस. एमकेएस ला दुसरं नाव आहे एसआय. सहसा एसआय युनिट जास्त वेळेस विचारतात. तर एमकेएस, एम फॉर मीटर, के फॉर किलोग्राम, एस फॉर सेकंड. देन सीजीएस. सीजीएस सिस्टीम मध्ये सी फॉर सेंटीमीटर, जी फॉर ग्रॅम, एस फॉर सेकंड. देन एफपीएस. एफपीएस, एफ फॉर फूट. समजा तुम्ही वेल बघितली, विहीर बघितली, तर ती किती खोल असणार आहे, त्याची डेप्थ किती असणार आहे, फीट मध्ये किंवा फूट मध्ये मेजर करतात. देन पाऊंड. तुम्ही WWF बघता बघा, त्यातले जे पैलवान लोक असतात त्यांचं जे वेट आहे ते पाऊंड मध्ये सांगितलं जातं. तर पाऊंड पण वेट साठी यूज केलं जातं. देन टाइम कशामध्ये सांगितलं जातो, सेकंड मध्ये. तर या 3 सिस्टीम आहे एमकेएस which is called SI unit, CGS आणि FPS. तर आपण MKS आणि CGS सिस्टीमचा विचार करणार आहे. आता आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याबद्दल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आता पुढचा टॉपिक आहे खूप महत्त्वाचा आहे, आता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपण टॉपिक विचारला होतो, याचा डिफरन्स विचारू शकता, याचे एक्झाम्पल विचारू शकता, ट्रू फॉल्स मध्ये येऊ शकतो क्वेश्चन किंवा MCQ मध्ये पण येऊ शकतो. हा क्वेश्चन बघा काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी.
स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी काय असते? क्वांटिटी म्हणजे काय? आपण जेवढे मेजरमेंट घेतोय, काही पण असेल, आपण व्हॉल्यूम मेजर करतोय, मास मेजर करतोय, टाइम मेजर करतोय, तर वेट मेजर करतोय, आपण जे पण काही करतोय त्या क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी असतात. काय असतात? फिजिकल क्वांटिटी. स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी विच हॅज ओनली मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची स्वतःची एक व्हॅल्यू असते, तर त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. तर त्याची फक्त एक व्हॅल्यू ठरलेली असते. फॉर एक्झाम्पल डिस्टन्स. डिस्टन्सचं काय आहे की ऍक्च्युअल मध्ये किती पाथवे फॉलो केलाय. समजा 500 मीटर चाललाय तर ते डिस्टन्स 500 मीटर असणार आहे. स्पीड, स्पीड पण काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. मास, व्हॉल्यूम, तर समजा हा पेन आहे, पेनचं मास आहे 100 ग्रॅम, हे फिक्स ठरलेलं आहे, तर त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, त्याला डायरेक्शन नसते. व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, वर्क टाइम या सगळ्यांना स्केलर क्वांटिटी मध्ये कन्सिडर करतात. फक्त त्यांचं एक मॅग्निट्यूड म्हणजे स्वतःची एक व्हॅल्यू असते. जसं मास मी सांगितलं, या पेनचं 100 ग्रॅम आहे. व्हॉल्यूम समजा तुम्ही 2 लिटर वॉटर घेतलंय, बॉटल मध्ये 1 लिटर वॉटर घेतलेलं आहे, तर 1 लिटर काय झालं हे त्याचं मॅग्निट्यूड झालंय. तर टेम्परेचर, समजा आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं, हे झालं मॅग्निट्यूड. तर वेक्टर, पुढची वेक्टर क्वांटिटी बघू आपण. इफ द फिजिकल क्वांटिटी विच हॅज द मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन, त्याला मॅग्निट्यूड असतो, स्वतःची व्हॅल्यू असते, डायरेक्शन पण असते. दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. इथे फक्त मॅग्निट्यूड होतं, पण इथे काय डायरेक्शन आहे. दॅट क्वांटिटी इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल इथे डिस्टन्स आहे, इथे काय आहे तो डिस्प्लेसमेंट. इथे स्पीड आहे, इथे काय आहे ते व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते बघा. होम कडून तो कोणत्या डायरेक्शन मध्ये जातोय, स्कूल असं जातोय, तुम्ही सांगशाल की आई त्याच डायरेक्शन मध्ये जातोय, तसं नाही जात. तो पाथवे चेंज करतोय. आता याचा डाऊनवर्ड आहे पाथवे, त्यानंतर हा राईट साइडला आहे आणि हा अपवर्ड आहे, याची डायरेक्शन चेंज होते. पण याची डायरेक्शन फिक्स नाहीये, पण याची फिक्स असते डायरेक्शन. तर वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शन असते. डायरेक्शन खूप महत्त्वाचा रोल आहे. फोर्स आहे, समजा मी याला वरती थ्रो करतोय, इफ एन ऑब्जेक्ट थ्रो इन अपवर्ड डायरेक्शन. आता अर्थ काय करते, त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते, तो ऑब्जेक्ट खाली येतोय, म्हणजे अपोजिट फोर्स अप्लाय होतोय. तर फोर्सला डायरेक्शन असते, ऍक्सिलरेशनला डायरेक्शन असते, मोमेंटम, वेट, व्हेलॉसिटी या सगळ्यांना काय असते? डायरेक्शन असते. तर तुम्हाला एक्झाम्पल लर्न करायचे, कारण यामध्ये फोर्स, वर्क, मी जे जे सर्कल करतोय ते पॉइंट लक्षात ठेवा. फोर्स आहे, व्हेलॉसिटी आहे, ऍक्सिलरेशन आहे, त्यानंतर वर्क आहे आणि वेट आहे. हे एक्झाम्पल विचारले जातात. स्पीड पण आहे. हे एक्झाम्पल स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी ओळखण्यासाठी विचारले जातात. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ वेक्टर क्वांटिटी. मग त्यामध्ये व्हेलॉसिटी, फोर्स, ऍक्सेलरेशन आहे. सरळ आहे बघा. एस फॉर स्पीड आणि व्ही फॉर व्हेलॉसिटी. तर एस फॉर स्केलर पण होतं, व्ही फॉर काय होतं? वेक्टर. तर स्पीड हे स्केलर क्वांटिटी आणि व्हेलॉसिटी काय? वेक्टर. आपण काय बघितलं होतं? डिस्टन्स. डिस्टन्स वरती काय डिपेंड असतं पुढे बघू आपण. स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे काय? The distance travel in per unit time is called as a speed, and particular distance travel in per unit time it is called as a velocity. तर डिस्टन्स वरती स्पीड डिपेंड आहे. डिस्टन्स हा स्केलर आहे, म्हणून स्पीड पण काय? स्केलर क्वांटिटी आहे. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, आणि डिस्प्लेसमेंट वरती काय डिपेंड आहे? व्हेलॉसिटी, म्हणून ती पण काय? वेक्टर क्वांटिटी. इट इज स्केलर क्वांटिटी, इट इज वेक्टर. यांचं युनिट आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये घेणार, मीटर आणि टाइम सेकंड मध्ये, मीटर पर सेकंड. तर एम फॉर मीटर आणि इथे एमकेएस, एम फॉर मीटर आणि टाइम सेकंड मध्ये, तर मीटर पर सेकंड असं रीड करतात. मीटर डिवाइडेड बाय सेकंड असं नाही रीड करायचं. मीटर पर सेकंड, जो डिवाइड पॉइंट आहे त्याला पर म्हणायचं, मीटर पर सेकंड. तर आता आपण डिफरन्स बघितला की स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी. तर डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, त्यावरती डिपेंड आहे स्पीड, म्हणून तो पण स्केलर मध्ये आला. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून व्हेलॉसिटी त्यावरती डिपेंड आहे, म्हणून तो पण कशावरती आला? हा वेक्टर क्वांटिटी मध्ये आलो. तर आता आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आपण डिफरंट टाइप ऑफ युनिट्स पण बघितलेले आहे. त्यानंतर आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यातला मेन डिफरन्स बघितलेला आहे. स्केलर वेक्टरचा डिफरन्स बघितला आहे. त्यानंतर आपण स्पीड अँड व्हेलॉसिटीचा डिफरन्स बघितला आहे. आता आपण ऍक्च्युअल मध्ये प्रॅक्टिकल असे एक्झाम्पल बघू की त्यातून आपल्याला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट ही कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. सपोज अ कार ट्रॅव्हल फ्रॉम पॉइंट ए टू बी अँड अगेन रिटर्न टू बी टू ए. सपोज एक कार आहे, ती ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत ट्रॅव्हलिंग करते, अगेन बी टू ए काय करते? ट्रॅव्हलिंग करते, ओरिजिनल पोझिशनला रिटर्न येते. तर या केस मध्ये डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स काय असेल हे तुम्हाला सांगता येईल का? तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इट इज द शॉर्टेज बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. हे बघा, इनिशियल पॉइंट काय? हा ए, बरोबर आहे. इनिशियल पॉइंट काय आहे? ए पॉइंट पासून कार ट्रॅव्हल करते, ए टू बी जाते, बी टू काय येते? ए. जर समजा हा ए पॉइंट आहे, ए पासून बी पर्यंत जाते कार, इथे पुढे जाते आणि परत रिटर्न इथेच येते, म्हणजे ए टू ए आपल्याला रिझल्ट काय मिळाला?
ए पॉइंट पासून बी पॉइंट आणि बी पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत रिटर्न येते, म्हणजे कार त्याच पोझिशनला परत येते. म्हणजे याचा अर्थ झाला का ती काय तिथे डिस्प्लेसमेंट काय असेल 0 मीटर असेल. इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट. इनिशियल अँड फायनल पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर करतो आपण, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतोय. तर इथं फायनल आणि इनिशियल पॉइंट सेम आहे म्हणून इथे डिस्प्लेसमेंट 0 मीटर येत आहे. किती येत आहे 0. देन डिस्टन्स किती येत आहे, ऍक्च्युअल पाथवे किती फॉलो केलाय असा 300 मीटर आणि रिटर्न होताना 300, म्हणजे कारने टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले 300 प्लस 300 600 मीटर. आता वेन कार ट्रॅव्हल इन अ सर्क्युलर पाथवे, एखादी कार समजा सर्क्युलर पाथवे मध्ये काय करते ते मोशन मध्ये, तर लेंथ समजा हा जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक आहे, या ट्रॅकची जी लेंथ आहे हा जो सर्क्युलर ट्रॅक आहे याची लेंथ म्हणजे हा जो सर्कम्फरन्स आहे 1000 मीटर आहे. तर इथे डिस्प्लेसमेंट किती येणार आहे, सपोज ऑब्जेक्ट ए पॉइंट पासून ट्रॅव्हलिंग करतोय, अगेन तो ए पॉइंटला रिटर्न येतोय, इनिशियल फायनल पॉइंट सेम आहे, याचा अर्थ काय डिस्प्लेसमेंट काय झालं 0 आहे. समजा मी इथे उभा आहे आणि इथून मी इथे जातोय आणि परत त्याच पोझिशनला परत येतोय, इनिशियल फायनल पॉइंट सेम आहे, याचा अर्थ डिस्प्लेसमेंट काय झाला 0. तर डिस्प्लेसमेंट 0 असणार आहे. डिस्टन्स किती आहे, ऍक्च्युअल पाथ किती फॉलो केलाय, हा पूर्ण सर्क्युलर पाथ ए पासून ए पॉइंट पर्यंत सर्क्युलर पाथवे फॉलो केलाय. सर्क्युलर पाथवेचा ट्रॅक किती येतो 1000 मीटर, म्हणजे डिस्टन्स किती आहे 1000 मीटर आहे. तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल माहिती पाहिजे की ज्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट तुम्हाला ओळखता येईल. देन वेलोसिटी चेंज. आता वेलोसिटी कधी चेंज होऊ शकते, इफ यू चेंज द स्पीड. समजा तुम्ही लिनियर मोशन मध्ये स्ट्रेट समजा हायवे वरून बाईक चालवत आहे, स्कूटी चालवत आहे आणि तुम्ही सरळ पुढे जाताय, मध्ये काहीच अडथळा नाहीये, तर तुम्ही सरळ पुढे जाणार आहे. तुम्ही फक्त काय करणार आहे, स्पीड ब्रेकर आल्यानंतर तुम्ही स्पीड काय करणार आहे चेंज आहे, तुमची डायरेक्शन सेम आहे, स्ट्रेट तुम्ही सरळ पुढे जाताय, तर डायरेक्शन फिक्स आहे म्हणून डायरेक्शन चेंज होत नाहीये, फक्त स्पीड चेंज होत आहे. ॲज द स्पीड चेंजेस देन वेलोसिटी इज आल्सो चेंज, कारण वेलोसिटी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वरती डिपेंड असते. सेकंड आहे, समजा आपण स्पीड कॉन्स्टंट ठेवलेलं आहे, आपण डायरेक्शन काय करतोय चेंज करतोय. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर पाथवे असेल, कोणता पाथवे सर्क्युलर पाथवे मध्ये किंवा समजा घाटाचा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी ड्रायव्हिंग करताना आपण मेन काय करतोय डायरेक्शन चेंज करतोय, अशी डायरेक्शन चेंज होते बट स्पीड काय ठेवतोय आपण कॉन्स्टंट. त्या ट्रॅक वरती मेंटेन राहण्यासाठी स्पीड कॉन्स्टंट ठेवावा लागतो, फक्त डायरेक्शन काय करावे लागते चेंज. Speed remains the constant and direction will be changed. As the direction change then velocity is also change. तर डायरेक्शन वरती वेलोसिटी डिपेंड असते म्हणून ती वेलोसिटी चेंज होते. आणि तिसरा टाइप आहे आपण दोन्ही गोष्टी चेंज करू शकतो, स्पीड अँड वेलोसिटी. फॉर एक्झाम्पल तुम्ही बाईकची जी रेस आहे ती बघितलेली, त्यामध्ये खूप टर्न घेणारे असे रस्ते असतात, तर अशा ट्रॅक वरती जिंकण्यासाठी स्पीड पण वाढवावा लागतो विन होण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे कंटिन्यू टर्न घ्यावा लागतो, तर टर्न घ्यावा लागतो म्हणजे डायरेक्शन कंटिन्युअसली काय होते चेंज होतं. तर बाईक रेस मध्ये किंवा कार रेस मध्ये कंटिन्युअसली स्पीड चेंज होत असतो आणि डायरेक्शन पण काय होत असते चेंज होत असते. तर हे दोन्ही चेंज झाले तरी वेलोसिटी काय होते चेंज होते. म्हणजे आपल्याला हे कळालं वेलोसिटी कॅन बी चेंज बाय चेंज इन स्पीड, और वेलोसिटी कॅन बी चेंज बाय चेंज इन डायरेक्शन, और वेलोसिटी कॅन बी चेंज बाय चेंजिंग बोथ स्पीड एज वेल एज डायरेक्शन. दोन्ही गोष्टी चेंज केल्या तरी काय होतं वेलोसिटी चेंज होऊ शकते. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, तर मोशनचा मीनिंग काय होतो, इफ एनी ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग देन इट इज कॉल्ड एज अ द ऑब्जेक्ट इट इज सेड टू बी इन अ मोशन, अदरवाइज इट इज सेड टू बी रेस्ट. इट इज इन अ रेस्ट. तर डिस्टन्सचा मीनिंग बघितला, तर जो शॉर्टकट असतो तो असतो डिस्प्लेसमेंट, त्याला डायरेक्शन असते. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट इट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स काय असतो, इट इज द लॉंगेस्ट पाथवे फॉलो बाय अ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट लॉंगेस्ट जो पाथवे तो फॉलो करतोय किंवा ऍक्च्युअल पाथवे जो फॉलो करतोय त्याला म्हटलंय डिस्टन्स. ही स्केलर क्वांटिटी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय वेक्टर क्वांटिटी. तर याचे युनिट आहे मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर. तर डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते, डिस्टन्सला नसते. आपण हे बघितलं की मोशन ही रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. ट्रेन मध्ये बघणारा व्यक्ती आणि बाहेरून बघणारा व्यक्ती दोन वेगवेगळे विचार करताय, तर हे दोन पॅराग्राफ लिहिल्यानंतर आपल्याला प्रूव्ह करता येईल की मोशन ही रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. रिलेटिव्ह म्हणजे डिपेंड आहे बघणारा कोण आहे, तर इथे आभास होत आहे किंवा भास होत आहे. तर स्केलर आणि वेक्टर क्वांटिटी आपण बघितलं, ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतो, स्वतःची व्हॅल्यू असते, ती असते स्केलर क्वांटिटी. आणि ज्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन असते ती असते वेक्टर क्वांटिटी. आणि याचे आपण एक्झाम्पल बघितले, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड,
वेलोसिटी, इथे मास, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, वर्क, टाइम बघितलाय. इथे अदर एक्झाम्पल फोर्स, ऍक्सिलरेशन, मोमेंटम अँड वेट बघितलंय. देन आपण काय काय बघितलं अजून, स्पीड आणि वेलोसिटीची डेफिनेशन. तर डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाइम इज कॉल्ड एज अ स्पीड अँड पर्टिक्युलर डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज अ वेलोसिटी. तर हा डिफरन्स विचारला होता, कोणत्या एखादा डिफरन्स 2 मार्क्स साठी विचारू शकता. टाइप्स ऑफ युनिट बघितले आपण, एमकेएस त्याला एसआय युनिट म्हणतात, सीजीएस युनिट, एफपीएस युनिट बघितले. आणि ऍक्च्युअल मध्ये डिस्प्लेसमेंट डिस्टन्स आपण प्रॅक्टिकली आयडेंटिफाय केलेलं आहे की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोन एक्झाम्पल मध्ये किती असेल. तर वेलोसिटी कोणकोणत्या केस मध्ये चेंज होते हे आपण विथ एक्झाम्पल बघितलंय. तर हा टॉपिक तुम्हाला नक्की समजला असेल. तर